आज सोनम वांगचुक सरांसोबत जे घडलं, कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांसोबत जे घडलं ते पाहून निराश होण्याचं काहीच कारण नाही. कारण हा पराभव नाही तरी एका विजयाची सुरुवात आहे. होय, विजयच. कारण सरकार घाबरलं, त्या माणसाला ते घाबरलं ज्याने आपल्या तोंडून एकही चुकीचा शब्द काढला नव्हता आणि तब्बल 20 दिवस उपोषणावर बसला. आणि त्या 3.5 लाख लोकांना ते घाबरले ज्यांनी 20 जुलैला संसद मोर्चासाठी मिसळ कॉल देऊन सहभागाची तयारी दाखवली होती. ही विजयाची सुरुवात देशातील युवकांची, विशेषतः जेन झीची आहे. कारण आता व्यवस्था तुमच्यापासून घाबरू लागली आहे. कारण तुम्ही राजकीय दृष्ट्या जागरूक होतात. तुम्ही शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी देशभरातून दिल्लीत येण्यास तयार झाला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे करू लागला, जे कोणत्याही सत्तेला सर्वात कमी आवडतं, ते म्हणजे प्रश्न विचारणं. म्हणून ही विजयाची सुरुवात आहे. कारण जर जंतर मंतरवरील आंदोलनात दम नव्हता, जर हे आंदोलन पूर्णपणे अपयशी ठरणार होतं, जर लोक येणारच नव्हते, तर मग एका अशक्त उपोषणकर्त्यावर बळाचा वापर करण्याची गरजच का पडली असते. म्हणून लक्षात ठेवा, हा काही अंत नाही तर एका नव्या लढ्याची आणि विजयाची सुरुवात आहे.